10वी-12वी नंतर करायचं काय, मुलांना नोकऱ्या नसतात, भरती नसते. पण त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी तुम्हाला मी देतोय. महाराष्ट्र पोलीस विभाग जे लिपिक पदासाठी 2026 मध्ये 1342 जागा येत आहेत. आता 1342 जागा लहान नाही आहेत आणि 10वी-12वीचे जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे, मोठी पर्वणी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला त्याची पात्रता काय, वयोमर्यादा काय, शिक्षण काय, शिक्षण तर मी आपल्याला सांगितलं. वयोमर्यादाचा जर विचार केला तर 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट दिलेली, म्हणजे ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. पण एक कंडिशन अशी आहे की ज्यांनी टायपिंग केलं त्यांच्यासाठी सुवर्ण मध्य साधण्याचं काम आहे. मराठी वर्ड्स पर मिनिट 30 शब्द असले पाहिजे मराठी टायपिंग आणि 40ची इंग्रजी वर्ड्स पर मिनिट असायला पाहिजे, ही एक अट आहे. MSCIT जवळपास सगळ्यांचं असतं, MSCIT ते असायलाच पाहिजे. पेपरचा जर विचार केला तर आपल्याला 100 गुणांसाठी 90 मिनिटासाठी पेपर होणार आहेत. याच्यामध्ये GK ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो ते 25 प्रश्न त्याच्यावर विचारले जातील. नंतर चालू घडामोडीला 20 प्रश्न दिलेले आहेत. गणित बुद्धिमत्ता चाचणीला 20 प्रश्न दिलेले आहेत. मराठी व्याकरणला 20 प्रश्न दिलेले आहे आणि संगणक ज्याला कॉम्प्युटर ज्ञान असावं याच्यासाठी 15 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न तिथे आहेत. 90 मिनिटं वेळ आहेत. हा टप्पा पास झाल्यानंतर हा झाला पहिला टप्पा. पहिला टप्पा जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला दुसरा टप्पा असेल तुमची जी टायपिंग टेस्ट ज्याला आपण म्हणतो ती टायपिंग टेस्ट तुमची होणार आहे. त्याच्यात तुम्हाला प्रावीण्य दिलेल्या त्या वेळेत तुम्हाला ते शब्द पूर्ण करायचे. त्याच्यानंतर तुमचा तिसरा टप्पा असेल DV डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला डोमेसाईल असेल, नॅशनॅलिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, तुमचे फोटो, तुमचे आयडेंटिटी, ह्या सगळ्या बेसिक आणि तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स हे सगळे तिथं परिपूर्ण असायला पाहिजे. नंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक चांगली नोकरी ही तुम्हाला गटकसाठी मिळते आहे. पोलीस विभागात लिपिक म्हणून तुम्हाला संधी आहे, त्याचं सोनं करा. आता याचा जर तुम्ही बघायला गेलं तर फॉर्म भरायला सुरुवाती 15 मार्चपासून होणार आहे. साधारणतः 10 एप्रिलपर्यंत ती तारीख आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरणार आहात. आता फॉर्म भरण्याच्या अगोदरच मी तुम्हाला ही माहिती दिली, त्याचा फायदा घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे त्यांची टायपिंग झालेली आहे 10वी-12वी जवळपास सगळे पास असतील त्यांनी अर्ज करा आणि महाराष्ट्रात एक सिक्युअर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा. दर्जी फाउंडेशनच्या माध्यमातून येणाऱ्या विविध जाहिराती, त्याच्यासाठी तयारी कशी करायची, मार्गदर्शन कसं घ्यायचं, याच्या बॅचेस सुद्धा अवेलेबल असतात. ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, सगळ्या बॅचेस आहेत. मी तर म्हणतो विद्यार्थ्यांनी कंबाईनची एक बॅच वर्षभर लावा. त्याच्यामध्ये येणाऱ्या विविध क्लरिकल परीक्षा असतील, गट ब च्या परीक्षा असतील, गट अ च्या परीक्षा असतील, तलाठीच्या परीक्षा असतील, त्यासुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. तर चला आता काहीतरी उमेद घेऊन, काहीतरी होप घेऊन याचा जे पात्र असेल त्यांनी फॉर्म भरा आणि दर्जी फाउंडेशनच्या येणाऱ्या आगामी बॅचेससाठी जॉईनिंग करा, ऑफलाईन ऑनलाईन. ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन जाहिराती, नवीन नवीन रोजगाराच्या संधी, नवीन नवीन चाहूल मिळवण्यासाठी एकमेव म्हणजे दर्जी फाउंडेशन जळगाव आहेत. धन्यवाद. थँक्यू.